ती तिच्या नवऱ्याशी बोलत होती, पण सत्य असं होतं की तो 4 दिवसापूर्वीच मेला होता. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असतो. पण कधीकधी त्या क्षणात भीती, एकटेपणा आणि संशय इतका वाढतो की सत्य दिसूनही दिसत नाही. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. बाहेर वारा जोरात सुटला होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि त्या घरात पूजा एकटीच होती. 8 महिन्यांची गर्भवती. तिचा श्वास जड झाला होता. पोटावर हात ठेवून ती हळूहळू चालत होती. तिचा नवरा रोहित गेल्या 4 दिवसांपासून घरी आलेला नव्हता. फोन लागत नव्हता, मेसेज नाही, कुठलीच खबर नाही. पण तिच्या मनात सगळ्यात जास्त त्रास देत होता तो विचार, तो खरंच मला सोडून गेला का? कारण गेल्या आठवड्यापासून रोहित खूप बदलला होता. तो आधीसारखा तिची काळजी घेत नव्हता. तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत होता आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो कुणाशी तरी लपून फोनवर बोलत होता. एकदा पूजाने त्याचा फोन पाहिला होता. त्यात एका नंबरवरून मेसेज आला होता, आपलं सगळं ठरलं आहे, आता फक्त वेळेची वाट बघ. त्या दिवसापासून पूजाच्या मनात संशयाने घर केलं होतं. ती सोफ्यावर बसली होती. पोटातलं बाळ हलत होतं. जणू काही ते तिच्या मनातलं सगळं समजत होतं. आई शांत हो, असा कुठेतरी आतून आवाज येत होता. इतक्यात टकटक दरवाजा वाजला. पूजा दचकली. या वेळेला कोण येईल? ती हळूहळू उठली. दरवाजाकडे गेली. कोण आहे? तिने विचारलं. उत्तर नाही. पुन्हा टकटक. आता मात्र जास्त जोरात. तिचं हृदय धडधडायला लागलं. तिने दरवाजा उघडला आणि बाहेर कोणीच नव्हतं. फक्त अंधार, वारा आणि पावसाचा आवाज. ती दरवाजा बंद करणार इतक्यात तिच्या मागून आवाज आला, पूजा. ती थरथरली. तो आवाज रोहितचा होता. ती पटकन मागे वळली, पण घरात कोणीच नव्हतं. तिच्या डोळ्यात भीती आणि राग दोन्ही होते. हा सगळा खेळ आहे, तो मला घाबरवतोय, ती स्वतःशीच बोलत होती. इतक्यात फोन वाजला. ती पटकन उचलते. हॅलो. दुसऱ्या बाजूने एक स्त्री आवाज, रोहित तुमच्या सोबत आहे का? पूजाच्या डोळ्यात राग भरला. तू कोण आहेस? कॉल कट. आता मात्र तिचा संशय खात्रीत बदलला. हो, तो मला फसवत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोटातलं बाळ जोरात हलायला लागलं. ती वेदनेने खाली बसली. बाळा, शांत हो. अचानक दरवाजा आपोआप उघडला आणि रोहित आत आला, पूर्ण भिजलेला. चेहऱ्यावर विचित्र शांतता. रोहित, ती ओरडली. कुठे होतास तू? कोण आहे ती? रोहित काही बोलत नव्हता. तो हळूहळू तिच्याकडे येत होता. पूजा मागे सरकत होती. तू मला फसवलंस. या अवस्थेत मला एकटं सोडलंस. आणि तेवढ्यात
रोहित थांबला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो हळू आवाजात म्हणाला, मी तुला सोडून गेलो नव्हतो पूजा. ती रागाने म्हणाली, मग हे सगळं काय आहे? रोहित काही बोलणार इतक्यात फोन पुन्हा वाजतो. ती उचलते. मॅडम, तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला होता. पूजाचा श्वास अडकतो. तो 4 दिवसापूर्वीच गेला. फोन खाली पडतो. तिच्या डोळ्यात धक्का. ती हळूहळू रोहितकडे पाहते. तो तिथे उभा असतो, पण हळूहळू अदृश्य होऊ लागतो. ती ओरडते, नको जाऊस, मी चुकले. पण तो नाहीसा होतो. ती जमिनीवर कोसळते, रडत पोट धरून. मी तुझ्यावर संशय घेतला. काही दिवसांनी पूजाची डिलिव्हरी होते. ती खूप वेदना सहन करते आणि एका मुलाला जन्म देते. डॉक्टर तिला एक गोष्ट सांगतात, तुमचा नवरा अपघातानंतरही जिवंत होता काही तास, आणि ते सतत एकच बोलत होते, माझ्या बायकोला वाचवा, माझं बाळ सुरक्षित ठेवा. पूजाच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला सगळं समजतं. तो मला फसवत नव्हता. तो माझ्यासाठी झगडत होता. ती तिच्या बाळाकडे पाहते आणि हसत म्हणते, तुझा बाबा खूप चांगला होता आणि मी त्याला समजून घेऊ शकले नाही. संशय हा नातं तोडतो आणि विश्वास ते वाचवतो. आई होणं म्हणजे फक्त बाळ जन्म देणं नाही, तर भावना समजून घेणं आहे. कारण सत्य नेहमी आपल्या विचारांपेक्षा वेगळं असतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या मॉरल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.